श्रीराम जन्मभूमीच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही सर्व लोक स्वागत करतो। भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मूल्यांना अधिक मजबूत करणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा कोणाचा पराजय नाही, तर भारतीय अस्मितेचे जे प्रतीक आहे त्या संदर्भातली भारतीय आस्था हे मजबूत करणारा हा निर्णय आहे। आणि म्हणून याच्याकडे पाहत असताना कुठल्याही वेगळ्या चष्म्यातनं पाहण्याची आवश्यकता नाही। मुळातच जवळजवळ सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या निर्णयानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार देखील मानतो की कुठलाही अभिनिवेश न आणता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्यात आलेला आहे। आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ही जी काही परंपरा आहे त्या परंपरेचं पालन करत सर्व लोक शांतता प्रस्थापित ठेवतील। विविध समाजांचे धर्मांचे काही सण देखील येणार आहेत, ते देखील शांततेत आणि उत्साहाने सर्व लोक साजरे करतील। आणि निश्चितपणे माननीय पंतप्रधानांनी जी भावना व्यक्त केली आहे भारत भक्तीची, मला असं वाटतं की या निर्णयानंतर तोच भाव भारतामध्ये तयार झालेला आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे जे तत्व आहे त्या तत्वानुसार नवीन भारताकरता सर्व लोक एकजुटीनं या निर्णयाचा सन्मान करतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या निर्णयाचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो। माननीय सर्वोच्च न्यायालय ने श्री राम जन्मभूमि के मामले में जो निर्णय दिया है उस निर्णय का हम स्वागत करते हैं। भारतीय लोकतंत्र की जो उच्चतम परंपराएं हैं वो परंपराएं इस निर्णय के कारण और मजबूत होगी, ऐसा हमारा मानना है। ये निर्णय किसी के ओर से या किसी के विरोध में इस प्रकार से इसका विश्लेषण नहीं हो सकता। भारतीय अस्मिता के जो प्रतीक है और उनके बारे में जो आस्था है वो आस्था इस निर्णय के कारण मजबूत होगी। और हमारी जो परंपरा है इस देश में सभी समाजों को साथ में लेकर, सभी धर्मों के, सभी पंथों के, सभी जातियों के साथ लोग एक साथ मिलकर इस देश को महान देश बनाए। मैं ऐसा मानता हूं कि उस नव भारत के निर्माण में
आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो पहल की है, उस पहल के अनुरूप ये निर्णय भी एक मील का पत्थर साबित होगा। मैं महाराष्ट्र की जनता का विशेष रूप से आभार व्यक्त करना चाहता हूं। महाराष्ट्र की जनता ने बहुत ही शांति के साथ इस निर्णय को स्वीकारा है। सभी लोगों ने प्रायः इस निर्णय का स्वागत किया है और यही भावना आगे भी बने रहे और किसी भी प्रकार से कोई ऐसी अभिव्यक्ति न हो कि जिसके चलते किसी की भावनाओं को ठेस पहुंचे। यह हम सभी को निश्चित रूप से समझकर इसके अनुरूप ही अपना बर्ताव करना होगा। मैं फिर एक बार इस निर्णय का बहुत बहुत स्वागत करता हूं। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आपण पाहिली। त्यांनी एक निवेदन या सगळ्या निकालाबद्दल दिलेलं आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन महान देश बनवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि लोकशाहीला मजबूत करणारा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाहीच्या मूल्यांना अधिक मजबूत करणारा हा निकाल आहे आणि पूर्ण सगळीकडेच राज्यभरातच नव्हे देशभरामध्ये शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय याचाही उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे कुणाचा जय किंवा पराजय नाही। सुप्रीम कोर्टाने या सगळ्या वादाच्या बद्दल एक निकाल दिलेला आहे आणि हा कोर्टाचा निर्णय सगळ्यांनी स्वीकारला याचं समाधान आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे। महाराष्ट्रातली जनता शांतता कायम ठेवेल असंही ते म्हणाले आणि याबद्दल आपण न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सरांकडे आता जाऊया। महेश सर, मुख्यमंत्र्यांनी आता जे निवेदन दिलं आणि एकूणच या निकालाचं देशभरामध्ये सगळ्या पद्धतीने जे स्वागत होतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे आणि या निकालावर प्रतिक्रिया देताना सर्व पक्षाचे मान्यवर नेते आपल्याला खूप संयमाने आणि सावध पद्धतीने आणि सामंजस्याने या निर्णयाकडे पाहताना दिसत आहेत। मुळातच निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने जी सामोपचाराची भूमिका घेतलेली आहे ती सामोपचाराची भूमिका सुद्धा सर्व पातळीवरच्या नेत्यांकडून तिचं स्वागत होताना दिसतंय। आपण सगळ्यांनी पाहिलं की गेली अनेक वर्ष अनेक दशकं हा लढा भारतभूमीमध्ये सुरू होता। हा वाद गेल्या अनेक दशकांपासून अनेक शतकांपासून आपल्या दोन समाजांमधल्या तेढीसाठी कारणीभूत ठरलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 1992 नंतरचा जो सगळा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम सुद्धा लक्षात घेतल्यानंतर असं वाटतं की इतक्या चांगल्या पद्धतीने या विषयाची जी सांगड घातली गेलेली आहे, या विषयावर ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण आणि निष्कर्ष दिलेले आहेत त्यावरून असं लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या हिताचा जरूर विचार केलेला आहे आणि ते करत असताना श्रद्धा किंवा भावना यांच्या आधाराने निकाल न देता तथ्यांच्या आधारावर सत्याच्या आधारावर निकाल देऊन एक अत्यंत चांगला पायंडा सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने पाडण्यात आलेला आहे। यात अर्थी सर्वोच्च न्यायालयाने एक निष्कर्ष खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे, ते म्हणजे कोणत्याही एका धर्माची श्रद्धा दुसऱ्या धर्माच्या श्रद्धेपेक्षा जास्त चांगली असू शकत नाही किंवा कोणत्याही एका धर्माची श्रद्धा दुसऱ्या धर्माच्या श्रद्धेच्या आड येऊ नये या संदर्भात त्यांनी जी निरीक्षणं दिलेली आहेत ही निरीक्षणं मला स्वतःला असं वाटतं की आपल्या निधर्मी तत्वाचं जे एक फॅब्रिक आहे, जो एक पाया आहे भारतीय समाजाच्या जगण्याशी जीवनशैलीशी निगडीत असलेली ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीला मजबूत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल खूप महत्त्वाचा ठरेल। बरोबर। महेश सर, आता जेव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की या भारतामध्ये हिंदू नागरिक मुस्लिम नागरिक असा काही फरक आपण करताच कामा नये। सगळेजण आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारताच्या हिताच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलेला आहे। आता आपल्याकडे जमशेद खान जे मुस्लिम राष्ट्रीय मंच कोकण प्रांताचे होते त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागतच केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा असा एक निकाल
निकाल त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला काय वाटतात की सगळ्यांनाच एक न्याय मिळाल्याची भावना वाटते? नाही, सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये काही जे आपण त्यांची निरीक्षणं आहेत त्यातली महत्त्वाची निरीक्षणं जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण केलेलं आहे की त्या जागेमध्ये, विवादास्पद जागेमध्ये आधीचं जे बांधकाम होतं ते गैर इस्लामिक होतं आणि ती जागा, अयोध्येतील ती जागा, विवादास्पद जागा, हे रामाचं जन्मस्थान आहे अशी हिंदूंची श्रद्धा आहे. आणि याला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गृहीत धरलेली आहे किंवा तिच्यावर विचार केलेला आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्या आधी ज्या पद्धतीने तिथे उत्खनन झालेलं होतं किंवा तिथे सापडलेल्या वस्तूंच्या संदर्भात जी चर्चा झालेली होती त्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडलेलं आहे. आणि एक आस्था आणि विश्वास यावर कोणताही वादविवाद होऊ शकत नाही, हे जे सर्वोच्च न्यायालयाचं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण या भारतातील लक्ष भाविक लोकांना दिलासा देणार आहे. कारण आपल्याकडे न्यायालय म्हटलं की तथ्य आणि सत्य या सगळ्याचा विचार करून न्यायालय एखाद्या विषयावर निर्णय देत असतं, परंतु इथे आस्था आणि विश्वास या विषयावर कोणताही वाद होऊ शकत नाही, हे जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आरती, खरंय सर, आस्था आणि विश्वास हे दोन लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची मूल्य आहेत आणि ती सुप्रीम कोर्टाने सुद्धा अधोरेखित केलेली आहेत. या निकालाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत जी आपण महेश सरांकडून जाणून